नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद या चॅनलमध्ये। तर आज शेतात आलो होतो आम्ही, कारण शेततळ्यात आता शेततळं भरण्याचं काम चालू आहे। पाणी सोडलेलं आहे शेतात असं तळ्यामध्ये, कारण उन्हाळ्यात जर पाणी कमी पडलं, पुरंदर हा तसा दुष्काळीच भाग आहे, त्यामुळे जनावरांना आणि घर वापराला जर पाणी कमी पडलं तर हे स्टॉक असावा, त्यामुळे आता हे शेततळं आम्ही भरून घेत आहोत। तर उन्हाळ्यात मे महिन्यात पाणी कमी पडू नये म्हणून हे तळं भरून ठेवत आहोत। आणि इकडं ऊसाला पण आता छान कोंब फुटले आहेत। हे 2 महिन्याचा झालेला आहे ऊसा, आणि त्या ऊसात ज्या मी भाज्या लावल्या त्या गवार, दोडका, भेंडी वगैरे त्या पण आता छान आले। तर आता आम्ही या भाज्या तोडून घेत आहोत। हाय का आली का गवार तोडायला? तर आता ही गवार आम्ही तोडून घेतली, अशी पहिल्यांदाच तोडली गवार, पहिलाच तोडा आहे। तर एक भाजीपुरती सापडली घरी खाण्यासाठी। अशा त्या ऊसात उन्हाळी भाज्या लावलेल्या आहेत, गवार, दोडका, काकडी, भेंडी। तर हे पण काकडीच्या वेलांना पण आता खूप छान फुलं आलीत, आणि एक काकडी पण आम्हाला सापडली मोठी चांगली। दोडक्याचे पण वेल लावलेत असे ऊसात, ते पण आता पुढच्या आठवड्यात त्या पण भाज्या निघतील। हे पहा, अशी गावरान काकडी आहे, ही काकडी सापडलेली आहे, पहिलीच या वेलांना लागलेली पहिलीच काकडी आहे ती। पुढच्या आठवड्यात आता छान फुलं भरपूर आलेत आता, तर मग नंतर येतील त्याला। असं दुपारी उन्हाचं चालू होतं आम्ही भाज्या तोडायला, कारण शेजारीच मोटार चालू होती बोरची। त्यानंतर भाज्या घेऊन मग आम्ही घरी आलो, आणि ऊन खूप असल्यामुळं मग ह्या टेंटमध्येच मी जरा वेळ भाज्या निवडत बसले। तर मग आमच्याकडं काय झालं, मध्येच ते भराडी येतात, ते भराडी आले, कारण ज्यावेळेस तर सुगीचा हंगाम म्हणजे धान्य शेतातून ज्यावेळेस घरी येतात, गहू, ज्वारी, तर आपले जे सेवेकरी असतात, म्हणजे नवरात्रात किंवा इतर वेळी जे भराडी लोक येतात आपल्याकडे देवाची आरती वगैरे घेण्यासाठी नवरात्रात, तर त्यांना हे धान्य द्यायचं असतं। तर गावाकडे अजूनही अशी परंपरा आहे की हे भराडी लोक आल्यानंतर त्यांना धान्य द्यावं लागतं। ते आलेत आता,